सकाळ दरडंबिटी लावली. तू घरात थांबू नको. तुझ्यामुळं माझं घर जळलंय. सांगितलेलं ऐकायच नाही त्या बाईनं माझ्या घरात थांबायचं नाही. एकच शब्द बोलतात आहे, थांबू नको. माझ्या तोंडा फुडणं तू जा. तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही. आता हवा टोचली माका म्या. टोचून डबल पाखरांनी खाल्ली. हवा इकडे हवा. मी रानातच येऊन बसली या. हवा माझ्या हातातनं कपडे पण इसकावून घेतले. धुवायची नाही ती म्हणली कपडे माझी. मी कपडे धुवायला घेतलेली ती पण धुऊ दिली नाही. अक्षरशः एवढं टेन्शन आलंय मला. मी कुठं जाव आता? मला म्हणते तर जा. तुझ्यासारखी बाय घरात असल्यावर घर जाळून कोळशाची व्यापार करावं लागल. तुझ्यामुळं माझं लय वाटोळ झालं. ह्यांच्यामुळं माझ्यामुळं ह्यांचं कशाचं वाटोळ झालंय? एवढं गुरावणी काम करते, घरातलं बघून गुरांचं बघून शिना जित्राबाचं सगळं बघून रानात येते, तरी असं बोलत्यात. अक्षरशः बसू वाटत मला, कुठं सुद्धा बसू वाटत. लेकरं आता शाळेला गेली. लेकरं आहे ते तोपर्यंत काय बोलत नाहीत. लेकरं गेली की चालू करतात. त्या लेकरांकडे बघून वाईट वाटतंय मला. बोलून व एवढं पण बोलून ये फडा 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 बोलून माणसाला किती बोलायचं असतं, त्याला पण लिमिट असतं या. ऐकून घेते म्हणून एवढं पण बोलून. तीनदा म्हणते तर तुझ्या आईबानं काय तुला वळालं? आईबापाकडे कशाला जायचं गरीबाच्या? आईबापाचा काय दोष आहे? काय केले आईनं त्यांना? बापानं माझ्या तुला वळणच लावलं नाही, तुला काय बोलायला शिकवलं नाही. असतीच वळण आहे ती तुमची. ह्यांना फक्त काम पाहिजे, दुसरं काय सुद्धा नको. मी कामाला जातोय, तू घरी बसतीयान झोपतीयान, काम करत नाही. तुझं लय झालं आता. काल ज्योतीला पण म्हणतात तिच्या आईबाला बोलवून घेतून तिला पाठवू. तू घरात नको असलं माझ्या किटाळ. आज नवऱ्यानं बायकोला असं बोलायचं आणि बायकोनं गपचीप ऐकून घ्यायचं. अक्षरशः वाटतंय गपचीप जावं, कुणाला सुद्धा काय बोलू नये. पण लेकरांनी काय केलंय? लेकरांनी कुणाकडे बघायचं? किती जर काम केलं तर त्यांना काहीच कळ नाही. सारखं म्हणतात या, निघ माझ्या घरातनं बाहेर, निघ माझ्या घरातनं बाहेर. मी कुठं जावं आता? आई बापाकडे का जावं आता सांगा तू? जिथं लेख दिली, जिथं म्हणजे दिल्या घरी लेकीनं मरावं. कुठल्या तोंडानं आई बापाकडे जाऊ सांगा? आई बापाकडे गेल्यावर आई बापाला टेन्शनच आहे का नाही? ह्यांनी मला जरा समजून घेतलं तर असं होणार नाही. काय झालं की मला तीनदा म्हणते तर जा घर सोडून, जा घर सोडून. माझ्यापाशी काय पैसा आहेत कुठं जायला? का मला बहीण का बा कोण आहे मला? कसं जार बोलते या. दारा सकाळी काढाय बसली तर ती बादली फेकून दिली. दार काढायची नाही तो माझ्या गुरांचं. माझं काय सुद्धा काम करायचं नाही म्हणून दारा पण एकट्यानेच काढले ते आहे, मला काढू दिले नाही त्या. पोरांचा डबं होस तर ग बसलं, पोरं डबं जास्त तर ग बसलं. परत ती स्वयंपाक पण करू दिलं नाही. काय सुद्धा करायचं नाही म्हणलं, कुणाला घालायचं नाही, कुणी खायचं नाही. खाऊन तुम्हाला सुसायला लागलंय म्हणते. तीन टायमाला तुम्हाला भेटतं त्यामुळं सुस्तय उलट बोलायचं, निवांत झोपायचं. जर वैतागानं मी गेली तर लेकरांचं काय होईल? काय होईल लेकरांचं सांगा? हे काय पाहिजे ह्यांना? बारकं नाही तर
उठलं की सुटलं, तुला काम नाही काय, काम नाही काय. जाते म्हणलं मी कामाला, जाते कामाला मी पण. घरचं मला म्हणते तर काम होईना आणि लोकांचं काम माझी आबरू घालवाय चालली. यांची आबरू जायची. पण काय चूक आहे माझी? पाखरांना मी कुठवर ध्यान ठेवू? कुठवर ध्यान ठेवू सांगा तुम्ही? आ कुठवर ध्यान ठेवायचं आहे त्यांना? घरी जराच गेलं की रान रिकाम करते ती या खळीच्या खळी. आ त्यांना कुठवर ध्यान ठेवू मी? यांचं एकच उठलं की तू मी कामाला गेलो की तू झोपती या, तू काय काम करत नाही. मला काळजी नाही माझ्या परपंचाची. 4 पैसे माझ्या लेकरा बाळाला होत्याला, घरात काय होईल मला कळत नाही. आ गरीबी हाय मला कळतंय, एडी नाही मी एवढी. सारखं टोमणं हाणते तर सारखं टोमणं ऐकून घेते त्यांचं. एखादी बहीण बाळ असती तर तिच्याकडे गेली असती 2-4 दिवस, तिला सांगितलं असतं असं असं हाय. मला अशी बोलते ती, मला अशी म्हणते ती, मी कुठं जाऊ काय करू ग? तिला मी म्हणली असती. माझ दुःख कुणाला सांगू आता? आईला सांगावं तर आईला आई टेन्शन घेते म्हणून मी आईला सांगत नाही. भाऊ बारक बारक मी कुणाला सांगू? तीनदा म्हणते तर तू घरात थांबून घरातनं बाहेर निघ. कुठं जायचं मी आता? निघ घरातनं बाहेर. मी पण बघणार आहे आजचे दिवस, आजचे दिवसच बघणार आहे. त्यांनी जर नीट मला बोललं तर थांबणार, नाही तर मी थांबत नाही. माझ्या पर्यायानं आडाणी असली म्हणून काय झालं? विचार कोण तर मला आदर देईल, काय तर बोलल सांगल. पण मी माहेरला जाणार नाही जाणार तिकडे सुद्धा. त्यांना का ताप द्यायचा नाही जाणार अजिबात. मग मला पप्पानी काय म्हणायचं ती म्हणू दे. 3दा माझ्या आई बापाचा अपमान करते, 3दा तुझा बाप असला आणि तुझी आई तसली. आई बापाकडे अजिबात जायचं. गरीबी आहे ती म्हणून तिला आचारी नाही ती तुमचं काय पण बोललेलं ऐकून घ्यायला. मग 3दा म्हणते ते तुझ्या संग कुणी लगीन केलं नसत्यात. तुला काय सुद्धा कळत नाही बोलायचं. अडाणी असते म्हणून येडी नाही मी. कोण कसं बोलतं कोण कसं नाही मला कळतं चांगलं. एखाद्याचा अपमान करून येते 3दा.